जेवढा आपला केळीचा जो बुंदा आहे तो वाढेल, तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्या उत्पादनात जो आहे तर तो भर पडलेला दिसेल. म्हणून काय आहे ना की आपण बुंदा वाढवण्यासाठी असं काही स्पेशल मटेरियल काही असं वॉटर सोलेबल वगैरे सोडलं नाही आहे. तर कमी खर्चामध्ये आज आपण आपल्या केळी पिकासाठी जो बुंदा आहे तर तो कसा वाढला पाहिजे यासाठी जे आपण दिलेलं जे मागील फर्टिगेशन होतं ते म्हणजे काय तर 24-24-0 सोबत फॉस्फरिक ॲसिड. तर ते आपण 4-4 ते 5-5 दिवसाच्या अंतराने दिलेलं आहे. आपण या ठिकाणी बघू शकतात की एकच असं नाही आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला बुंदा वाढलेला दिसतोय. हे पानं सुटत आहेत म्हणजे याचा अर्थ असा होईल की पुढे पण त्याचे जो बुंदा आहे तर तो अजून वाढण्यास मदत होईल. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की आपल्या पिकाला आलेला जो जबरदस्त रिझल्ट आहे तर तो एकदम कमी किमतीमध्ये वॉटर सोलेबलच्या तुलनेपेक्षा आपण घरगुती पद्धतीने स्वतः अनुभव घेतला आणि त्याच्यानंतरच हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की 24-24-0 सोबत फॉस्फरिक ॲसिड दिल्यामुळे आपल्या पिकाचा जो बुंदा आहे तर तो वाढण्यास आपल्याला मदत झालेला या ठिकाणी दिसतोय. तर तुम्ही आपला हा जो प्रयोग आहे तर तो करून बघा. माहिती आवडली असेल तर पेजला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा.